धीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर सब निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव. काल आपण असं पाहिलं की या सुदर्शनाला भेटायला सगळे आले. यमही आला, मृत्यू आला, कालही आला आणि आज इंद्र पण आला. आता हा इतका प्रामाणिकपणे वागल्यामुळे याने मृत्यूला जिंकून घेतलं. संत जे आहेत ते मृत्यूला जिंकून घेतात. म्हणून संतांनी अभंग सुद्धा लिहून ठेवलाय. काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा कोणीच सोडवत नाही. आपल्याला आईवडिलांचं किती प्रेम असेल तर आईवडील सोडत नाही, सासू सासरे सोडवत नाही. आपल्याला सुटावं लागतं आणि निर्भय व्हावं लागतं. पंचमहाभूताचा पराक्रम या सुदर्शनाने जिंकला. कारण पंचमहाभूताची सत्ता आपल्यावर आहे आणि आपली सत्ता त्यांच्यावर पाहिजे. म्हणून पंचमहाभूत जिंकता आली पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. योगी लोक प्राण जिंकून घेतात, पण मात्र तो प्राण जिंकल्यानंतर त्यांना अहंकार येतो. ते दुसऱ्याला तात्काळ श्राप देऊन टाकतात. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला श्राप देत आहेत तोपर्यंत तुम्ही पंचमहाभूतावर तुमची सत्ता मिळवलेली नाही. मग आता तिथे जाऊ दे, आपल्यात पाहिजे. आपल्याला जोपर्यंत दुसऱ्याचा संताप येतोय, कारण पंचमहाभूतेच्या सत्तेनं तो तसा वागतो. आपण मात्र सावध राहायचं. म्हणजे म्हणून संत काय म्हणतात, क्रोधाधिक वर्जावे मनुजा. सगळ्यामध्ये लोभ, काम आणि क्रोध हे तिन्ही नरकाची द्वार आहे. भगवद्गीता चट वाचता.
तरी लोभ आणि काम आणि क्रोध याचे मित्र होतात. म्हणजेच भगवद्गीता पचली का? तर त्याचं कारण असं आहे, आत्ताच मी त्या कार्यक्रमात बोललो ना भारताच्या, की आपण सगळ्यांना रामराज्याची ध्वजा फडकली आहे. आता ते रामराज्य होण्याकरता आपल्याला सगळ्यांना कसं वागलं पाहिजे? निंदनीय वागायचं नाही, वंदनीय सगळ्यांनी वागलं की रामराज्य नम्र झाला. त्याने कोंडिले. रामाचं वचन काय? सत्यता, सरलता आणि सभ्यता. ही जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या किंवा समाजाच्या अंगी येत नाही, आपण तर 1 लाख पगार घेऊन सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायला तयार होऊन जातो. कसं काय येईल रामराज्य? कसं शेपटीवर पाय ठेवला असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याकडे सत्यनारायणचा प्रसाद एवढासाच मिळतो, तरी दुसऱ्याला द्यायचा आणि मग खायचा. काय ते? सरलता. खेडेगावात पहा, अजून माणसं घेतलं की गेर बदोडचा, कारण दुसऱ्याला दिला खायचा. हा मग काय ते तुमच्या अंगी आलं पाहिजे ना सत्ता. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत तुमच्यात सरळता, सत्यता आणि सभ्यता येत नाही. आणि तोपर्यंत तुम्ही त्याला ध्रुवाने काय केलं? मृत्यूला जिंकलं. जिंकल्यानंतर राज्य 11,000 वर्ष केलं. आणि त्याही वेळेला यक्षाने भावाला मारल्यानंतर सगळ्या यक्षाला मारायला लागला. अरे देवाने पाहिलं की आपलं काम नाही, सनक सनानंदांना पाठवलं आणि त्यांनी त्याला उपदेश केला की तू काय करतोय? एका यक्षाने मारलं ना तुला, तुझा धर्म काय आहे त्याला मारणे, मग आता बाकीच्यांना का मारतो? बाकीच्यांना का मारतो? हे सिद्धांत समजले पाहिजे. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये आचरणात तू काम आणि क्रोध यांना जिंकला, त्यामुळे तुझ्या सेवेमध्ये आसक्ती, राग आणि आलस आणि मोह हे कायम तुझ्या सेवेत आहे. तू कोणाचाही द्रोह केला नाही म्हणजे तू द्रोहालाही जिंकलाय. भीष्म पितामह म्हणतात, देवराज इंद्र रथातून खाली उतरला आणि सुदर्शनाला भेटला. याने त्याचाही अतिथी सत्कार केला इंद्राचा. आणि इंद्राने त्याला सांगितलं, हे सगळं गोष्ट जी घडली तर तू अतिथी सत्कार केला त्याच्या पुण्याने. धर्मराजाने काय प्रश्न विचारला होता? गृहस्थाश्रमी माणसाला मृत्यू कसा जिंकता येईल? त्याचं उत्तर आहे, मृत्यू, आत्मा, लोक, पंचभूत, बुद्धी, काल, मन, आकाश, काम आणि क्रोध हे जिंकल्याशिवाय मृत्यूवर विजय मिळवता येत नाही. परत ऐका, मृत्यू, आत्मा, लोक, पंचभूत, बुद्धी, काल, मन आणि आकाश, काम आणि क्रोध हे जिंकावे लागतात. याकरता तुझं मन जे आहे ते निश्चयी झालं म्हणून तू गृहस्थाश्रमामध्ये आतिथ्य धर्म केला. आणि आतिथी धर्मासारखा दुसरा देव नाही, म्हणून आतिथी देव भव. आतिथी मानल्यानंतर त्या समोरच्या माणसाच्या मनामध्ये आदर निर्माण होऊन जातो. आणि ज्याच्या मनात आदर निर्माण होतो ना, तो एकदा अतिथी घेतलं की पुन्हा अतिथत्व स्वीकारत. हा त्याचा मूळ धर्म असतो. म्हणून निदान आपल्या घरी कोणी आलं, कोणी काही नाही घेतलं तर या, बसा आणि नमस्कार या 3 गोष्टी करायच्या. त्याला नसेल काही घ्यायचं तर या, बसा बसा, नमस्कार, थोडी साखर तरी देऊन द्यायचा.
श्वासना आली तर तिला कुंकू लावून दे, नाही काही घेत तर थोडी साखर देऊन दे. हे घडलं पाहिजे. शेजारचा का माणूस पाणी घ्या, त्याने नाही घेतलं तर ठीक आहे. आता तुमच्यासारखे संशयी लोक काय विचारले, समजा त्याने पाणी नाही घेतलं आणि मग ते पाणी फेकायचं का काय करायचं असं विचारायला तुम्ही, कारण तुमच्या मनात काय आहे, ते पाणी काय करायचं. आणि ते जर घरात ठेवलं आणि त्याचं काही झालं तर. हे देशपांडे आले रे हो, जगदीश देशपांडे आले म्हटलं, जा रे. तर जगू बोलतोय केव्हाचा. तर हे त्याच्या लक्षात येतं काय, तर आदरात तिथे आपल्या मनात संशय येऊन जातो. मग ते पाणी काय करायचं, म्हणजे काय झाला, त्या पाण्याला काय झालं, त्याच्या नावानं काढलं होतं ना. म्हटलं तो जिवंत आहे, मेलेल्या माणसाच्या नावाचं काढलेलं दुसऱ्याला द्यायचं, गाईला यांना. जिवंत माणसाचं दुसऱ्याला द्यायची गरज नाही. समजा आपण पान वाढलं, कोणी नाही आलं, बैस रे हो, असं आहे. तुमच्या मनामध्ये जर संशय आला तर संशयानं कार्य नष्ट होतं. म्हणून ते म्हणतात, गृहस्थाश्रमी माणसानं अतिथीचं पूजन केलं की त्याच्या मनात म्हणून गृहस्थाश्रमात त्याचं कल्याण होतं आणि त्याला त्याचं फळ मिळतं. किती, 100 यज्ञाचं. गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी आपण आदरातिथ्य केलं की 100 यज्ञ. आमच्या द्वारकाधीशला एक सवय, गॅस हांडीवाला जरी आला ना तरी तो त्याला पाणी नेऊन देतो. कवठे गुरुजीला बाहेर काहीतरी देऊन देईल बाहेर आल्यावर हातामध्ये. ते आदरातिथ्य हे पाहिजेच. आपण काय म्हणतो, काही कामाचं नाही जाऊ दे, नाही त्याला पाणी तरी देऊन द्या, आदरातिथ्य झालं. आता विद्वान लोक म्हणून सांगतात की 100 यज्ञाचं फळ आहे. म्हणून मनीषा विद्वान लोक सुद्धा सुपात्र आणि सुशील अतिथीचा सत्कार करत नाही. काही लोक सुपात्र जे अतिथी असतात त्यांचाही सत्कार करीत नाही. मग त्यांचं काय होतं, तर तो अतिथी त्याचं पाप ते तुम्हाला ठेवून जातो आणि तुमचं पुण्य घेऊन जातं. त्याचे जे दोष आहे, कारण त्याच्या मनामध्ये ते असतं ना की आपल्याला आदर मिळाला पाहिजे आणि नाही मिळाला तर त्याचे दोष. म्हणून ते म्हणतात अतिथी गृहस्थ आश्रमामध्ये पाप देऊन जातो आणि पुण्य घेऊन जातो. म्हणून धर्मराजा, तुझ्या प्रश्नानुसार पूर्वकालामध्ये एका गृहस्थानं असाच मृत्यूवर विजय मिळवला होता. उत्तम उपाख्यान मी तुला सांगितलं. विद्वान लोक प्रतिदिवशी सुदर्शनाचं नाव घेतात. कारण आपण कोणाचं नाव घेतो, जे पुण्यशील आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अहिल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी तथा हे पुण्यवान लोक आहे. या पुण्यवान लोकांचं आपल्याला रोज स्मरण केलं, त्याच्यातला हा सुदर्शन आहे. याचं चरित्र जो ऐकतो आणि सांगतो त्याला पुण्यलोक प्राप्त. आता नेमके काही पुण्यलोकाच्या दिवशी काही राहणार आहे, अर्धवट ऐकलं त्यांनी. तर पुण्यवंता पुण्यशिळा म्हणून त्यांची पूजा करायची आहे रोज. कोणाची? खरे पुण्यवान ते. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्यवंताच्या घरी टाळ गरजती. आपण 28 वाऱ्या केल्या पण अजून टाळ घरी वाजवायची तयारी नाही. वारी पुरता टाळ झाला तो. मुखाने नाम, हाताने टाळी. काय करते ती? संकट टाळी. संकटाला टाळते. आपण गमतीची टाळी जोरात देतो.
आणि जपाची टाळी 52 पत्त्यासारखी पिसतो. अशी अशी टाळी वाजवा, अशी वाजली पाहिजे. हे 52 पत्त्यासारखी टाळी वाजवत आहे. म्हणून असाधारण पुरुषाचं चरित्र नाही. साधारण मनुष्याने जर याचं अनुकरण केलं तर तो असाधारण होतो. हे सुदर्शनाचं जे चरित्र आहे हे जे कोणी अनुकरण केलं तो असाधारण उत्तम होतो. आणि जर साधारण नसेल तर तो असाधारण होईल. धर्मराजानं पुन्हा प्रश्न केलाय. पितामह, 3 वर्णांतल्या मनुष्याने ब्राह्मणत्व प्राप्त करणं कठीण आहे. तो महात्मा विश्वामित्र क्षत्रिय होऊन ब्राह्मण कसा झाला याचं यथार्थ रूप ज्ञान मला सांगा. कारण ह्या 3 तत्वातून गेल्यावर ब्राह्मणत्व प्राप्त होतं. नौकर वर्ग, व्यापार वर्ग सेकंड आहे. पण आज कोणाला जगात कलियुगात मान आहे? तुम्ही लोभाला मान देतात म्हणून व्यापाराला मान देत आहे. पण मान कोणाला पाहिजे? क्षत्रियाला. आणि पूजन कोणाचं पाहिजे? ब्राह्मणाचं. ब्राह्मणाला मानापेक्षा पूजन महत्वाचं आहे. क्षत्रियाला मान. म्हणून गेल्यावर सुद्धा उडवावी लागते तिच्या नावाने, ठा ठा. हे याच्यात सुद्धा लिहिलं आहे संविधानमध्ये, सलामी द्या. सलामी काय आहे? त्याचं श्राद्ध आहे. ब्राह्मणाच्या श्राद्धात वेदघोष, क्षत्रियाच्या शास्त्रात सन्मान, व्यापाऱ्याच्या श्राद्धामध्ये दान, शाळेला दिलं, गाईला दिलं, आणि कर्मचाऱ्याच्या श्राद्धामध्ये जेवण. बस एवढंच महत्वाचं आहे. आता कलियुगात तुम्ही जेवण सुद्धा कटआउट मध्ये टाकलंय. कशामध्ये? कटआउट. म्हणजे कलियुगामध्ये मेलेल्या माणसाच्या नावाने अन्नदान सुद्धा राहिलेलं त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन चालले जात आहे. ते म्हातारे म्हणतात कोणाचं श्राद्ध आहे? आमच्या नशिबी आहे श्राद्धच का नाही असं बोलतात. तुम्हालाही अवसाली असेल का तिथे द्यायला जायचे. म्हणून ते काही कार्यक्रमामध्ये काही वस्तू भेट मिळायची असते की जे आई वडिलांना मागवतात, मग ते घेऊन येतात आणि ती वस्तू मिळाली की ते आई वडिलांना परत याच्यात द्यायला लागत. तो मुलगा नातू बापाला म्हणतो मला येऊ द्या. म्हणजे का बरं? मला तुम्हाला नेताना रस्ता माहिती पाहिजे ना वृद्धाश्रमात. लक्षात आलं का? हे अशीच परंपरा आहे जगामध्ये. पूर्वी नातू आजोबाचा हात धरून देवळात येत असे. आई म्हणायची जा रे आजोबाला आजीला देवळात घेऊन जा, म्हणजे त्याला देवळाची सवय. आता आजोबा म्हणतो बगीचात चाल. कुठे म्हणतो आजोबा? हा असं आहे. आता तुम्हाला तुमच्या नशिबाने नातू नाही जवळ म्हणून फजित आहे तुमची. असं आहे ते. आणि हे गेल्यावर वळण लावायला पाहता. वळण लावलं त्यांच्या आईला नको आहे. नुसतं नमस्कार करून सांगितलं तरी काय एवढं बोलता. अगदी परफेक्ट सांगेल मी बरोबर जे आहे तेच. म्हणून तोंड कसं ठेवावं लागतं? गुपचूप. असं आहे ते. भीष्म पितामह म्हणाले पूर्वकालामध्ये विश्वामित्र क्षत्रिय होते, पण ब्राह्मण तथा ब्रह्मऋषी झाले त्याचे प्रसंग आहे. जरी ब्राह्मण झाले, ब्रह्मऋषी झाले, तरी मात्र स्वतःचा दुर्गुण संताप गेला नाही. हल्ली शिक्षणानं, पदानं आणि संपत्तीनं तुम्ही मोठे होऊ शकतात, पण मोठ्या पदाला तुम्ही पूरक राहू शकत नाही.
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता हे पहा तुमचं आजचं उदाहरण. आपल्याला कल्पना नव्हती की ते झाड कोणतं आहे ते झेंडावर, पण तुमच्या या श्रमदानाच्या मंदिरात आपोआप झाड आलं. तुमच्याकडे होतं पूर्वी, पण काही मागावं लागलं नाही, आणावं लागलं नाही. लोक आले, झाड लावून दिलं, दिवस साजरा. दुपारी 12 वाजता नवरदेव पण आला, आरती पण झाली जोरात, नवरदेव बी बॅग वाजत चालला गेला. काही करावं लागलं का? तर या लोकांनी श्रमदानाची परंपरा ठेवली आहे. म्हणून इथे येऊन कोणी काही करून जाईल, पण काही घेऊन जाणार. काय घेऊन जाईल? पुण्य. पुण्यवंता पावना परितोषका. ध्वजाग्रे उचली वाहो आवेशे लोटला पुढे. कालाग्नी काल रुद्राग्नी देखता कापती भय. तुलसीदास तो वरती म्हणतात, नासे रोग हरे समपीडा जपत निरंतर हनुमत बीरा. दोघे संतांनी, दुपारी मी तो कार्यक्रम पाहिला ना, तर सगळ्या लोकांचं म्हणजे तुलसीदासाचं तिथे प्रतिमा बसली. मी म्हटलं आपल्या नाथ महाराजांनी सुद्धा रामायण लिहिलं होतं. पहा माणसाचा कसा जागृत होतो भाव. आणि महाराष्ट्राचा तिथे माणूस प्रमुख आहे, किशोरजी व्यास म्हणून. या माणसालाही असं इथे सांगायची बुद्धी झाली नाही का की आमच्या नाथ महाराजांनी सुद्धा रामायणावर सुंदर रामायण लिहिलं आहे, तर नाथांचं तिथे काहीतरी पाहिजे असं माझं दुपारी 1 वाजताच माझ्या मनात विचार आला. कारण ज्याप्रमाणे तिकडच्या लोकांना तुलसी रामायण अतिप्रिय आहे, तसं आपल्याकडे सुद्धा भावार्थ रामायण अतिप्रिय आहे. भावार्थ रामायणामध्ये एक सिद्धांत लिहिला आहे नाथ महाराजांनी. साधा वया सीता सुराम लग्न. म्हणजे रामाचं आणि सीतेचं लग्न जे लागलं ते साधण्याकरता ही मार्गशीर्ष पंचमी तिकडे साजरी करतात. आपल्याकडे वसंत पंचमी करतात. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ही कृष्णाच्या लग्नाची आहे आणि माघ शुद्ध पंचमी यांची आहे. काही ग्रंथामध्ये मार्गशीर्ष असेल, आपल्याला तो दिवसाचा वाद नाही घ्यायचा. दोन्ही तिथ्या सिद्ध तिथ्या आहेत. पंचमी लग्नाला पंचमी, दशमी आणि पौर्णिमा ह्या 3 तिथ्या अतिसिद्ध आहेत. वद्य पक्षामध्ये सुद्धा पंचमी, वद्य पक्षातली सुद्धा दशमी आणि वद्य पक्षातली द्वादशी. म्हणजे या ज्या तिथ्या आहे ह्या लग्नाच्या सिद्धीला सिद्धिकारक आहे. तर नाथ महाराजांनी भावार्थ असा उचलला आहे, साधा वया सीता सुराम लग्न. आपलं आत्म्याशी संलग्नता होण्याकरता आपल्या बुद्धीने आत्म्याशी लग्न लावून घेतलं. आपली बुद्धी जीवाशी संघटित आहे. आपली बुद्धी चालते कुठे करता? मी आणि माझं याच्याकडे तर चपळ चालते. आत्ता कावळे गुरुजींनी कवटे गुरुजीला सल्ला दिला राम मंदिराच्या उजव्या बाजूला, बरोबर आहे. मी होतो तुमच्याजवळ, असं आहे ते. कारण मनुष्य सगळ्या गोष्टी करू शकतो, पण आत्माभिमुख होण्याला मात्र तो अपुरा पडतो. म्हणून जगात सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे सांगू का? दुसऱ्याला सल्ला देणे. सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आता त्या मोबाईलवर तर इतके सल्ले येतात. आज सगळ्यांनी हळदीने सगळे मंदिरं हे केले. ज्याचं लग्न होत नाही त्याने देवाच्या अंगावर हळद फेकायची म्हणे. आता हळद कोणाच्या अंगावर फेकतो आपल्याकडे? महाराष्ट्रात कोणाच्या अंगावर आहे? खंडेराव. त्या हळदीत भेसळे जेजुरीला ते सापडलं, त्याच्यातली भेसळ. आता पण इतकी हळद लागेल म्हणजे काय होणार त्याचं? म्हणून किती टाकायची आहे? हे अशी फेक. थर बसून जातो ना तिथे 2 दिवस. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो. गुलालात रांगोळी जड भरतो ना, तो रांगोळी असते त्याच्यात. म्हणून मग तुम्ही असा लावा की पांढरं पांढरं चमकतं, रांगोळी आहे.
12 रुपयाच्या ऐवजी 12 रुपये किलो गुलाल समजून घ्या, रांगोळी टाकायची 5 रुपयाची. किती रुपयाचा गुलाल गेला? 4 रुपयाचा. आणि पैसे किती घेतले? असं आहे. मग आता गुलाल किती लावायचा? नुसता असा. आता कलियुगात असं जास्त काहीच करत नाही, पण लोकांना कलियुगात जोर फार येत. ते इलेक्शनच्या वेळा पाहतो मी किती क्विंटल गुलाल. हे लक्षात आलं पाहिजे. मग हा क्षत्रिय झाला, ज्ञानाने ब्राह्मण म्हणला, पण क्रोधाला जिंकता आलं नाही. शेवटी त्यांना सांगितलं की ज्या दिवशी वशिष्ठ तुम्हाला ब्रह्मऋषी म्हणतील त्याच दिवशी तुमची गणना होईल. मग एक दिवशी वशिष्ठाने पाहिलं की याला म्हणून टाकावं ब्रह्मऋषी, जाऊ द्या म्हणून अरुंधती सहित वशिष्ठ बसलेले होते. चंद्र कोजागिरी पौर्णिमेचा मस्त होता. अरुंधतीने विचारलं, म्हणे महाराज आज चंद्र काय ते तुला माहीत नाही? हे सगळं ते माझ्या विश्वामित्रामुळे येतं, तो तपश्चर्या करतो म्हणे. आणि हे वरतून दगड टाकणार होते त्यांच्या अंगावर, म्हणजे मारून टाकायचं. आज पहा तुम्ही किती वैर वाढलाय. म्हणून सज्जन लोक काय म्हणतात, कोणी काही चर्चा केल्या तर त्याच्यावर ते बोलत नाही. आलीच बोलाची वेळ तर स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे निववावे. सदा नम्र वाचेने बोलावं. आता मी बोलताना बोललो ना की असं काही वागा सगळेजण की आपल्याला अविवेक निर्माण व्हायला नको, आपल्यामुळे विवेक निर्माण झाला पाहिजे. आपल्या अंगी मलेच्छनपणा यायला नको, तरच रामराज्य होईल. 2 लोकांनी अयोध्येमध्ये कलह केला, परिटाने आणि कैकेयीने. तर दोघांना अयोध्येच्या बाहेर जाऊन मरण यावं लागलं. अयोध्येत नाही आलं, बाकीचे सगळे अयोध्येत गेले. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यं. आपत्ती निवारण मंत्र आहे. हे यथार्थ रूप वचन ऐकलं. पुत्र महाराजांचा जनू, ज्याने गंगा ही आपली पुत्री मानली, जनू राजानं गंगेला कन्या मानून टाकली. जनूचा पुत्र सिंधुदीप, सिंधुदीपाचा पुत्र बलक्ष, बलक्षाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा साक्षात द्वितीय धर्म समान होता आणि इंद्रा समान त्याची कांती होती. त्याचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं कुशी. कुशीचा पुत्र गादी, आणि त्याचा पुत्र नव्हता म्हणून त्याची संतान इच्छेनुसार तो वनात राहिला, यज्ञ अनुष्ठान केलं. यज्ञाच्या योगानं कन्या प्राप्त झाली. ती पृथ्वीवर अनुरूप सुंदर होती. त्या समयी च्यवन मुनी विख्यात होते. च्यवन मुनीच्या त्या राजाच्या कन्येची याचना केली तेव्हा राजा गधीनं भृगुनंदन आपल्या शुष्क रूपानं 1000 असे घोडे आणून द्या. चंद्रमा समान कांती समान वायू वेगानं त्यांनी जाऊन एक कानश्याम रंग. हे वचन ऐकल्यावर चमन मुनीचे पुत्र ऋषिक मुनींनी जलस्वामी अद्वितीयानंद वरुणाच्या जवळ गेले आणि देवश्रेष्ठ असे श्यामरंगाचे एक कानवाला घोडा, चंद्रमा समान कांती, वायू वेगानं 1000 घोड्याची भिक्षा मागून आणली. वरुणानं सांगितलं, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसं होईल. तरतरचे घोडे प्रगट झाले. तत्पश्चात रुचिकनं एका स्थानावर येऊन घोड्यांचं चिंतन केलं आणि चिंतनाच्या योगानं चंद्रमा समान कांतिमान 1000 घोडे गंगेतून प्रगट केले. कारण हे तपोबल जे आहे, समुद्राच्या काठी बसले आणि मग ते सगळे समुद्रातून 1000 घोडे आले, गंगेतून निर्माण झाले
आता हे गंगातट कुठे आहे तर कनोजापाशी आहे. त्या ठिकाणी आजही लोक अश्वतीर्थ नावाने ते तीर्थ प्रसिद्ध आहे. म्हणून तिकडचे कनोजचे जे ब्राह्मण आहेत ते घोडे पाहण्यात, घोडे चालवण्यात, घोडे करण्यात अतिचतुर आहे. मी तुम्हाला सांगितलं ना मध्ये, हे ठेलारी लोक आम्हाला लग्नात घोडा पण देऊन द्यायचे. आता काय त्यांच्याजवळ जे आहे ते जाणार त्याला. मेंढी, बकरी ब्राह्मणाला घ्यावं लागत. तो काही दान घेऊन काय त्याचा कोणाला उपयोग करेल, तो त्याने वापरलंच पाहिजे असं काही नाही आहे. उलट ब्राह्मणाचं सगळं बाकीचे लोक सांभाळतात आणि वेळेवर त्याला मदत करतात. आंब्याचे झाडं राहू दे तुझ्या शेतात, बरं आंब्याच्या झाडाला काही रोज पाणी घालावं लागत नाही, मग आला आंबा लोणच्या पुरत्या देऊन वापरून टाकतो. पण आंब्याचं झाड वाढल्यानंतर लाकूड सगळं घरी आणून देत होते. शेतकरी वापरायचं नाही, याच्यातला एक बेनिफिट होतो. जो आंब्याखाली राहील तो आंबाचा केलंच, नियमच आहे निसर्गाचा. आंब्याचं फळ खाली पडल्यावर जर आपण उचललं तर दोष नाही, पण आंब्याच्या झाडावरून तोडलं तर मात्र दोष आहे. फळ पडल्यानंतर चोरी नाही आहे, पण झाडावरून तोडल्यानंतर चोरी आहे. आपण तर दुसऱ्याच्या हातीतली लिंबाची फांदी आली की काढतच राहतो. आणखीन आपल्या मुलीला पण देऊन देतो. म्हणजे आपली मुलगी चोरीच्या मालात सहभागी नसताना सुद्धा आपण बनवतो का नाही? कारण तो स्नेह, तो लोभ आपल्याला अधर्म घडवतो. बऱ्याच लोक काय करतात, भांडे काढून घेतात, चोरून घेतात आणि मुलीला देऊन देतात. तिला कुठे जाते, ही नेमकी बाई जाते पंढरपूरला आणि येता येता औरंगाबादला थांबते आणि तिच्या घरी जेवायला बसते आणि ते तिचा तांब्या पाहते, ते आपलं नाव. असं बऱ्याच वेळा होतं. शेवटी मनामध्ये कलह आला. तर याकरता म्हणून पूर्वी चोरीची शिक्षा काय होती, हातच तोडून टाकतात. कलियुगामध्ये शिक्षा कमी झाली, त्यामुळे अधर्म जास्त वाढला. अश्वतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. तद्दन रुचिक प्रसन्न होऊन घोडे राजा गधीच्या कन्याला शुष्क रूपाने अर्पण केले आणि देऊन राजा मोठा आश्चर्यचकित झाला की आपण हे काय केलं. शापाच्या भयाने त्याने कन्या वस्त्र आभूषण अलंकृत करून ऋषिक मुनीच्या बरोबर तिचा विवाह करून दिला. पुढे कथा मोठी आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, काही कळे उपजलांतराय, म्हणून या काय त्वरा झाली.